हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर आर्ट्स. तर आत्ता जस्ट आलेली आहे मी गावावरून. आणि त्या दिवशी तुम्हाला तर माहीतच आहे, गावावरून निघाली तेव्हा पाऊस आलेला होता. तर पूर्ण कपडे मी इथे सुकत टाकलेले होते. ते कपडे सर्वात आधी मी काढून घेतले आणि म्हटलं चला, मी आज व्लॉगची सुरुवात तर केलीच नाही, तर व्लॉगला सुरुवात करूया म्हटलं. माझा आंघोळ वगैरे व्हायचीच आहे. मी म्हटलं आंघोळ झाल्यावर वगैरे फ्रेश झाल्यावर करते, पण खूप काही निघून जातं ना, त्यामुळे मग मला असं वाटते की स्टार्टिंगपासून जर केलं उठल्यापासून तर बरं पडेल. आणि इथे मी घरून फुलंसुद्धा आणलेले आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे इथे फुलं वगैरे काही मिळत नाही म्हणून. तर कामं व्हायचेच आहे. मी आल्या सुरुवातीला नाश्ता करून घेतला, कारण मला माहिती होता आज जेवणाला उशीर होईल बा म्हणून. तर मी आता म्हणजे मगाशी पोहे वगैरे करून घेतले. नाश्ता केला आम्ही दोघांनी. आणि शान्वीसाठी म्हणजे न्यान्वीसाठी टिफिन केला होता. तिची पण शाळा सकाळची होती, 12वीचे पेपर लागले, त्यामुळे तिची शाळा सकाळी असते. तर मग शान्वीसाठी सुद्धा मग मी तिच्यासाठी जो नाश्ता केलेला होता तयार, तर तो मी नाश्ता आणला आणि आल्या तिला स्कूलमध्ये नेऊन दिलं. बरं झालं मी टिफिनमध्ये तिच्यासाठी उपमा आणलेला होता, तर पटकन तयारी केली 10 मिनटात आणि पटकन नेऊन दिला. आंघोळ वगैरे व्हायचीच आहे, तिची पण व्हायची, आमची तिघांची पण व्हायची आहे. तर ते त्यांचं काम सांभाळत आहे, कारण ते महत्त्वाचं आहे. ते करून झालं की नंतर मग ते येतील, कारण आपलं त्यांचं कामाची जागा म्हणजे त्यांची ड्युटी आणि आमचं घर जवळपासच आहे. तर ते 12च्या नंतर येतीलच आणि आंघोळ करतील. आणि मी सुद्धा आता पटकन आंघोळ करते, कारण की इथे आपल्या इथे क्वार्टरचा एक काच फुटलेला आहे, तर ते काच बसवायसाठी येणार आहेत कुठून तर, म्हणजे त्यांच्याकडूनच असतात. तर ते आलेले आहे. मी म्हटलं त्यांना मला फक्त आंघोळ करायला वेळ द्या, मी पटकन आंघोळ करते आणि आंघोळ करते, मग तुम्ही काच वगैरे लावून घ्या. तर आणि पुन्हा मी गावाला गेली ना, माझे व्लॉग कंटिन्यू येत नाही, राहत नाही, कारण की कसं आहे, या दोघी असतात आणि जास्त काव्यामध्ये म्हणजे जास्त गोंधळामध्ये व्लॉग एडिटिंग करणं होत नाही. आणि या बंडी मागं नाही जाणार का? आलीच नाही का ते? आता हे ओपीडी सुरू राहते ना, कोणीच खाली नाही साहेब ओरडते मग तिकडं. तर ते काका आले होते काच लावायसाठी. तर ते खरडं जे आहे लावून तिथे काच लावायचा होता खिडकीमध्ये. तर इथे मी सर्व भांडे तिथले उचलून घेतले. मी म्हटलं पुन्हा कचरा नको पडायला. तर इथे दूध वगैरे आणलं होतं यांनी, तर दूध गरम करून घेतलं आणि भांडे होते घासायचे, भांडे घासून घेतले. आणि मला ते पूर्ण सामान काढायची काही गरजच नव्हती, कारण की थोडासुद्धा कचरा इकडे पडलेला नाही आहे. मी म्हटलं काच पडले तर विनाकारण खाण्याच्या ह्याच्यात काच चालले जाईल, कारण माझं तेल तिखट मिठाचं सर्व तिथेच असते. तर हे आले थोड्या वेळात, तर यांना त्या काकांनी काच खिडकी उघडायला लावली, म्हणजे तो खरडं निघून जाईल म्हणून. तर खिडकी उघडली यांनी आणि पूर्ण म्हणजे झालं होतं ते काम. मी म्हटलं वा, म्हणजे काही कचरा नाही झाला, काही नाही, पटकन काच लावून झालं. अरे हे मी नाही का, इथं मोहरीचं एक झाड लागलेलं होतं, तर तिथं नाही का मोहरीच्या शेंगा, अशा खूप शेंगा आल्या होत्या. अच्छा, आता हे पहिल्यांदा करून पाहते बा मी, काही समजत नाही कसं करावं लागते म्हणून. याच्यातून मोहरी पडत आहे बा, वाळू. शेंगा तोडून आणल्या फांत्या आणि वाळू टाकल्या, बारीक मोहरी. मला जे मोहरी आवडते ना ते पूर्ण असं हेच करून टाकते मोहरी काढते. मला माहीत नाही का तुम्ही कसं काढते ते. हो, मग ते पाकडाचं ना, शेंगा वेगळा करून आणायचं. मोहरी मला वाटते लवकरच अशी करून जरी काढले ना तरी निघून जाते मोहरीचं. तेवढी निघन तेवढी, म्हणजे आपण काय म्हणते त्याला, घरी केलेली आहे ना, घर बसल्या. जेवढी निघन तेवढी, नाही का. आणि तशी माहिती आहे आपल्या याची मोहरी संपली होती. मोहरी संपली होती.
असं निघते याच्यातून शेंगातून. आपण जर असे एका झाडामधून एवढी मोहरी निघाली, असे जर आपण झाडं लावले असते हां किती हे झालं असतं. पण तुम्ही मला लावू नाही देत विचू काट्याचं, त्याच्यामुळे किती मी आता हे माझ्या मोठ्याला किंवा काकूला फोन करून विचारत होती की याच्यातून मोहरी कशी काढते बा म्हणून. पण मी आधी आता येऊन पाहिलं सकाळी तर हे वाळूनच दिसलं. मोहरीच पडत होती, खाली पडून होती पूर्ण. हा इकडे कोपरमध्ये साईडने ठेव ना, कोपरमध्ये साईडने ठेव ना. मोहरी कशी लवकरच सरकते. किती ग्रॅम असेल, किती ग्रॅम असेल मोहरी? एका झाडातून पाय एवढी मोहरी निघाली संचू बाबा. हां बघा हो, स्वतःच्या याच्यात काम केलं एवढंसं जरी भेटलं तरी किती कौतुक वाटते. म्हणजे आमच्यासारखे न करणारे आहे ते फर्स्ट टाईमचं जे काही भेटलं असं. 2 मिनिट हे बाहेर फेकून देतो. त्याच्यात आहे आणखी हां खाली सांडून राहिली, हे आपटावं लागते असं. अरे यार इथं कोण पेशंट आहे का? एवढी मोहरी निघाली आहे, एवढी एका झाडाची मोहरी निघाली. 2 झाडाची एवढीच निघाली असती म्हणजे. छान बघा. आता हा कचरा पूर्ण मी साफ करून पाहते. बहुतेक मला वाटते माझी आजी असं करत असते, असं असं करत असते. म्हणजे मग कचरा राहते की साईडनं आणि मोहरी एका साईडनं असं 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 करून असं काहीतरी करते. शानू दीदी एक वाटी आण. प्रत्येक गोष्टीची म्हणजे टेक्निक असते बरं. त्या दिवशी मोठ्याने मी जेव्हा गावाला गेली होती तेव्हा माझी मोठ्यानं हे काढत होती, काय म्हणते त्याला, धने. हे म्हणजे कसं काढून काढून काढत होती. हो बेटा, हो हो आण छोटीवाली वाटी, एकदम पण छोटी नको आणू, मोहरी भरपूर निघाली आहे आपली. असं असं करून पण काढत असते मी बहुतेक. आण बेटा. वा वा वा. हे हाताने का थांब छान वाटलं धक्का नको. मेहनतीचं फळ. जास्त काही मेहनत नाही केली असती तर किती मोठी मोठी निघाली असती. अजून आहे यामध्ये. छान शिव मला बसायला लागते खाली. तर झाडझूड फरशी करून झाल्यानंतर सर्व कामं आवरून झाल्यानंतर आता मी आंघोळ झाली आहे माझी, फ्रेश झाली आता मी. आणि झाडांनासुद्धा पाणी टाकलं, कारण की म्हटलं संध्याकाळी वगैरे टाकेल, पण त्या झाडं असे पूर्ण कोरडे कोरडे झाले होते. मला असं पावलंच नाही तर म्हणून पाणी टाकून दिलं. आणि ते शान्वी पण आली शाळेतून, ती ते अभ्यास करत आहे बघा. शानी करत आहे अभ्यास. आणि किती आवरा घर तसंच करून ठेवते. आणि एवढी मोहरी निघालेली आहे, किती छान वाटते. स्वतःच्या हाताने काढलेली किती छान वाटते. असं म्हणजे वेगळंच काही. एवढीशीच निघाली पण किती मस्त. असं एका झाडातून एवढी निघाली तर आणखी किती, जर 5-6 झाडं असते तर आणखी भरपूर मोहरी निघालेली असती. आणि मला ना बारीकच मोहरी आवडते, तर बारीकच मोहरी भेटली मला. तर आता त्या मोहरीचंच थोडंसं आपण यूज करू. आणि पूजासुद्धा झालेली आहे. आज छान मस्त फुलं वगैरे होते, त्यामुळे
छान वाटते. फुलांमुळे देव आणखी छान दिसतात. आता स्वयंपाक वेळ खूप झाला, स्वयंपाक करायचा कंटाळा येत आहे, पण भूक लागते ना, पोट आहे ते करावंच लागतं. तर मला असं मोकळं बेसन करते मी आता, कारण की भाजीचं मी त्या दिवशी आणलं होतं. गवाराच्या शेंगा आहे, पण आता गवाराच्या शेंगा मोडावं लागेल, पुन्हा वेळ होईल, तर संध्याकाळी करते मी गवाराच्या शेंगा, नाहीतर उद्या करेल. आता मी मोकळं बेसन करते मस्त. बेटा मोकळं बेसन करते आणि पोळ्या करते, भातसुद्धा नाही करणार. आणि हे झोपले. वा, ते पटापट स्वयंपाक करून घेतला मी आणि आराम केला, कारण खूप थकल्यासारखं झालं होतं, म्हणून थोडा वेळ आराम केला. तर माझा भाऊ आला होता लगेच, आत्ताच माझा भाऊ आला होता, म्हणजेच काकाचा मुलगा. तो गेला होता आईबाबाकडे, तिकडून आला. आईने शान्वीसाठी चिवडा आणि लाडू पाठवले आहे, कशाचे आहे तर माहीत नाही. आणि माझ्या सासूबाईंनी रामफळ पाठवलेलं आहे. काल त्या काकांनी दिलं होतं, ज्या काकांच्या घरी मी गेली होती, तर मला आणायची आठवणच नव्हती राहिली. आता पाठवलेलं आहे. आता हे पिकलं पण आहे, तर मी फोडते आला. तर माझ्या आईने हे पाठवलेलं आहे लाडू. मला वाटते हे शेंगदाण्याचे लाडू आहे, शेंगदाणा तीळ. आणि यात काय आणखी शेंगदाणा तिळाचे लाडू आहे, आणि इथे चिवडा पाठवलेला आहे. आणि जसं मी इथे शूट करायला गेली आणि जसं म्हटलं की माझ्या आईने चिवडा आणि लाडू पाठवलेले आहे, तर मॅडम पटकन उठून धावत आले इथे. मी तर फ्रेश झालेली आहे, तर मी लाडू खाणार मस्त आणि शान्वीला देणार. वाव, किती टेस्टी आहे. वाव, खरंच तूप आम्ही तूप लवर आहोत, खूप आवडते तूप. आणि तिच्या इथे तूप चांगलं असते, गाईचं तूप, त्यामुळे मला आवडते. मला गाईचंच तूप आवडतं, म्हशीचं तूप नाही आवडत. तर जवळपास आता 7 वाजलेले आहे. तर मी आज स्वयंपाकात जास्त काही करणार नाही आज मी, फक्त कारण सकाळी हे व्यवस्थित जेवलेले नाही, घाईत त्यांना जावं लागलं. तर सकाळच्या पोळ्या पण आहे आणि जे मोकळं बेसन केलं होतं ते सुद्धा आहे. तर मी आता काही नाही, थोडीशी खिचडीच लावलेली आहे. तर तिकडे खिचडी मांडलेली आहे गॅसवर, आणि इकडे मी ब्लाऊज कट करते म्हटलं, कारण की खिचडी होईपर्यंत माझं ब्लाऊज कट करणं होते. आणि शान्वीला तिला बघायसाठी तिचे बाबा घरी होते आज, तर म्हणून म्हटलं चला तोपर्यंत माझं ब्लाऊज तर कट करणं होईल. आणि ती जर असली ना, तर ती कसं येऊन बसते आणि म्हणते मम्मी मला ब्लाऊज कट करू, मला इथे रेष पाडू दे, तिथे रेष पाडू दे, हे कट करू दे, ते कट करू दे. मग तिचंच गडबड सुरू राहते, मग मला डिस्टर्ब होते. त्यामुळे मग मी ती असली तर ब्लाऊज कट करतच नाही. म्हणून असं करता मला हे ब्लाऊज कट करायला खूप वेळ झाला. तर मग मी म्हटलं चला आता कटच करून घ्या. आणि या ब्लाऊजची जर डिझाईन तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार. आणि आजचा असा आमचा दिवस गेला. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटू आपण उद्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.